प्रशिक तायडे जो अतिशय सुंदर गातो, एक लताजींनीच गायलेलं पण तेच गाणं किशोर कुमार यांनी पण गायलेलं आहे। ते गीत गाण्यासाठी जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करावं।
लगता है यहाँ अपनी हो शादी
कौन हूं मैं, क्या नाम है मेरा, नाम मेरा और काम मेरा, क्या नाम है मेरा। माँ, ओ माँ, सुनती हो ना माँ? मेरा नाम क्या है मुझे पता नहीं, जिंदा रहने से पहले ही क्यों बनाती मेरे लिए जहर की पुड़िया। माँ, ओ माँ, क्या सुनती हो माँ? जिंदगी देने के बाद उसने मुझे जला डाला, फेंक दिया जहर का प्याला जिसे कहा गया एसिड। चेहरा तो खराब हो गया, लेकिन दिल कैसे होगा? दिल मेरा सोने का है और चेहरा भी सोने का है। जब भी आईने के सामने खड़ी होती हूँ, बोलती हूँ, हाँ, दुनिया में सबसे सुंदर कौन है? मैं हूँ, मैं हूँ, मैं हूँ। आप सभी जानते हो, लक्ष्मी अग्रवाल को जानते हो, दीपाली को जानते हो और कितने जनों को जानते हो। चेहरा खराब हो सकता है, दिल कभी खराब नहीं हो सकता। तन को खराब कर सकते हो, मन को कभी खराब नहीं कर सकते हो। अगर ऐसी कोई नौबत किसी पे आती है तो उसके साथ में खड़ी होती है ऐसी सहेली जो हजारों हाथों के साथ आपके साथ खड़ी होती है और बोलती है, जा, आसमान तेरा है, उड़ ले जितना उड़ना है। सखियों, यही कहना चाहती हूँ कि जो कोख में मारी जाती है वो भी होती है बेटियां। फूलों से नाजुक होती है बेटियां, तितली सी कोमल होती है बेटियां। बेटा तो रोशन करता है एक ही घर को, दो दो घरों की शान बढ़ाती है बेटियां, दो दो घरों की शान बढ़ाती है बेटियां। एक लक्ष्मी अग्रवाल आज पिक्चर में आ गई, इसलिए दीपिका पादुकोण ने उसका रोल कर लिया। लेकिन ये दीपाली आप सबके सामने ये कहना चाहती है, चेहरे से ज्यादा खुद के किरदार को समझो, खुद के किरदार को बढ़ाओ, ऊंचा बढ़ाओ और ऊंचा बढ़ाओ, ताकि देखने वाला देखता रह जाए और कहे, ये इसे तो मैं जानता हूँ ना, ये इसे तो मैं जानता हूँ। तो उस किरदार को ऊंचा उठाने के लिए खुद को जो करना है वो कोई और नहीं करेगा। यही संदेश इस दो वाक्य के साथ देना चाहती हूँ कि तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा। तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा। थैंक यू। नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता मंगेशराव मशेटकर आपल्यासमोर सादर करते एक पात्र कृष्ण ख। ख म्हणजे सदैव आपल्यासोबत कोणीतरी असावं असा भाव असणारा, त्याला म्हणतात ख। 3-4 पात्र एकत्रित करते। दुःशासना, आज पुन्हा आनंद झाला। या कलियुगात ती पांचाली पुन्हा इथे उभी राहणार। आंध्र तिला खेचून आण। काय आसुरी आनंद होतोय तुला नाही माहित। आण लवकर, आण लवकर, आण लवकर आण। हो दादा, क्षणात आणतो। चल चल म्हणतो ना, चल। नाही नाही, दुःशासना नको नको म्हणू मला। आले तिथे एवढी सगळी सभा, राज्यसभा, नको नेऊ मला, नको नेऊ, नको नेऊ मला। मी तुझ्या पाया पडते, नको नेऊ। अगं, एवढे घटनेचे कायदे तुझ्या पाठीशी, तरी घाबरतेस? सगळी सभा तुझ्या पाठीशी, सगळे अधिकार तुला, तरी घाबरतेस? नाही रे दुःशासन, स्त्रीला चारित्र्याचं भय हे सदैव। चारित्र्याच्या भयाचा काही काळ नसतो। सत्ययुग असो, द्वापार युग असो, कलियुग असो, स्त्रीचं चारित्र्य हे सदैव तिच्यासाठी अमूल्य आहे।
तसेच मान खाली घालून बसले. आजही कुणीच नाही येणार तुला वाचवायला. कुठलाच विश्वास तू कुणावर ठेवू नको, कारण तू स्वतः दुबळी आहेस. या निसर्गाचा नियम आहे, वळी तो कान पिळी. जो बलाढ्य असतो तो राज्य करतो, आणि बलाढ्य मी आहे. अजूनही ही सत्ता माझ्या हातात आहे, आणि जरी तुला बसवलं ना तरी तू फक्त पेन चालवणार आहे. तो कुठे आणि कसा चालवायचा याचा सर्वस्वी निर्णय हा आमचा बलाढ्य शक्तीचा. आज पुन्हा या बलाढ्य शक्तीची तू गुलाम झालीस. पुन्हा तू सिद्ध केलंस की काळ कोणताही असो तू दुबळीच राहणार. दुबळी नाही दुर्योधना, नाही. या राज्यसभेत भीष्म आहे, या राज्यसभेत विदुर आहे, या राज्यसभेत धृतराष्ट्र, आज माझी माता गांधारी सुद्धा आहे, आणि क्षणात कुंती सुद्धा इथे. आज नाही मी एकटी, आज आहे माझ्या सोबत सगळे. बघ बघ, माता गांधारी आली, तिच्या पायाची चुटचुट. माते माते, आज मला पुन्हा तुझ्या पुत्राने या राज्यसभेत ओढत आणलं. माते मला वाचव, माते मला वाचव, मला वाचव. माते तू खरंच आज अंधळी झालीस ग. आज तू खरंच अंधळी झालीस. काळ बदलला, माझी परिस्थिती नाही बदलली. तेव्हाही तशीच आणि आताही तशीच. नाही दिसत कुठल्या मासिकावर असं चित्र की स्त्री पुस्तक वाचते. तिला रंगवलं जातं हजारो दागिन्यांनी, सहस्त्र वस्त्रांनी. ती बुद्धिवंत आहे, विचारवंत आहे, हे कधी स्वीकारेल? ही सभा कधी स्वीकारेल? आज नाणी मागत मी कुणाला. मला विश्वास आहे या जगद्गुरु कृष्णावर, या जगद्गुरु कृष्णावर. तो येईल, तो येईल, माझा सखा येईल, तो येईल. कृष्णं वंदे, कृष्णं वंदे, कृष्णं वंदे, कृष्णं वंदे, कृष्णं वंदे, कृष्णं वंदे. कुठ्य ढगांची गर्दीच दिली. अशातच सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि त्या वाऱ्यावर स्वार म्हणून पावसाची अगणित थेंब खाली लागली. त्या टपोऱ्या थेंबांनी मला ओले चिंब करून टाकले होते, परंतु मला भानच नव्हते. तेवढ्यातच झालेल्या विजाच्या कडकडाटाने मी भानावर आले आणि घराच्या ओसरीवर जाऊन बसले. आता मात्र माझ्या मनात माझ्या धन्याच्या गडद आठवणीनं गर्दी केली. त्या आठवणीत मी भूतकाळाचा एक एक धागा उसवत गेले. मनात एकच काहूळ माजलं. माझा धनी पावसाची अगदी लहान मुलांसारखी वाट पाहिली. पहिल्या पावसाच्या थेंबाने भिजलेल्या धरतीतून अलगद वर आलेला कोवळा अंकुर पाहिला की त्याच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचं समाधान दिसलं. पण मागच्या वर्षी पाऊस झालाच नव्हता. माझ्या धन्यानं खूप वाट पाहिली होती पावसाची. उजाडलं की तो आकाशाकडे डोळे लावून बसत असे. एखादा चुकला माकला ढग आकाशात दिसला की धनी खुश होईल. पण ढग काही आमच्या गावात थांबायला तयार नसायचा.
दिवसा वाळून दिवस जात होते. आता तर शेतात पेरलेलं बेन पार करपून जाऊ लागलं होतं. आदल्या वर्षी पाऊस फारसा झाला नव्हताच आणि या वर्षी तर पावसाचा पत्ताच नव्हता. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास, अशी आमची अवस्था झाली. गोठ्यात बांधलेल्या 2 बैलाचा चाराही तुडून झाला. खाटीकीत येऊन गेला होता, परंतु धन्यानं त्याला असा काही छापला की पुन्हा आमच्या दाराकडे फिरकायची हिंमत झाली नाही त्याची. घरात माहेराहून आणलेल्या तांदळाची पेज बनवून कसं तरी आजवर निभावलं होतं, पण आता पुढे कसं होणार हा प्रश्न धन्याच्या आणि माझ्या मनात सतत थैमान घालत होता. त्या रात्री थोडा विचित्र स्वागत होता. धन्या मला सांगत होता की सरकारी दरबारी जिवंत माणसाची काय बी किंमत राहिली नाही बघ. इतकं दिस झालं तालुक्याच्या गावाला फेऱ्या मारून बी हाताला काय बी लागलं नाही. त्या अंधारात पण मला माझ्या धन्याच्या डोळ्यात आलेलं आभाळ दिसलं होतं. आणि ती सकाळ उजाडली. मी सकाळची कामं उरकत होतो तेव्हा शेजारचे भाऊजी वरडत आले, किंचाळत आले. आमच्या घराकडे येताना मला दिसले. धापाट टाकत त्यांनी सांगायला सुरुवात केली, वहिनी घात झाला. तुमच्या धन्यानं काहीतरी विपरीत करून ठेवलंय. तुम्ही शेताकडे चला. मी धावत पळत शेताकडे पोहोचलो. शेतात अख्खं गाव गोळा झालं होतं. माझी नजर समोरच्या बाबळीच्या झाडाखाली गेली. दृश्य पाहून माझ्यातले उरले सुरले त्राणी निघून गेले आणि मी जमिनीवर कोसळलो. शुद्ध आली तरी बी बाबळीला लटकलेलं माझ्या धन्याचं शरीर माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. मला खूप रडू आलं. खूप रडू आलं, पण डोळ्यात एक थेंब बी येत नव्हता. खूप वरडावं किंचाळावं वाटत होतं, पण ओठातून शब्द फुटत नव्हता. सारं जग जणू अंधारात बुडवून गेलं होतं. ह्या अंधारातच माझ्या आयुष्यातले काही दिवस निघून गेले. आणि एक दिवस आमच्या घरासमोर एक गाडी येऊन उभी राहिली. गाडीतून उतरलेल्या साहेबाबरोबर गावचं सरपंच, पोलीस पाटील घरात आलं. थोडीशी विचारपूस केली. जाताना शासनानं 2 लाखाचा चेक देऊन गेले. आता मात्र माझ्या डोळ्यात आसवांचा पूर आला होता. माझा धनी गेल्या त्या रात्री मुठभर उरलेल्या तांदळाची पेज बनवून मुलांना खाऊन खाऊन झोपी घातलं. जाता जाता बोललेलं माझ्या धन्यानं मला आठवलं. सरकारी दरबारी जिवंत माणसाला काय हिंमत नाही बघ. माझ्या धन्यानं मृत्यूला कवटाळून एक सरकारी योजना पदरात पाडून घेतली होती आणि आपल्या पोरांच्या पोटापाण्याची सोय केली होती. माझे हात माझ्या धन्याच्या तसबिरीवर आपसूक जोडले गेला आणि ओठातून शब्द बाहेर आला, आपली पोरं आता उपाशी नाही झोपणार धनी. आपली पोरं आता उपाशी नाही झोपणार धनी. आपली पोरं आता उपाशी नाही झोपणार. पर धनी तुम्ही तरी कुठं परत येणार हो.